सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांनी चांगला जोर धरला असून आतापर्यंत तब्बल 70% पेरण्या पूर्ण झाल्या। जिल्ह्यातील एकूण 3,80,000 हेक्टर खरीप लागवडीच्या क्षेत्रापैकी सुमारे 2,60,000 हेक्टरवर पेरणीची कामे उरकली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी दिली आहे। यंदा जिल्ह्यात सरासरीच्या 90% पाऊस झाला असून आतापर्यंत 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे। सुरुवातीच्या या समाधानकारक पावसामुळे बळीराजाने शेतीच्या कामांना वेग दिला असून शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे। एकीकडे पेरण्यांना वेग आला असला तरी भविष्यात अल निनोच्या संभाव्य परिणामांचे सावट असू शकते। या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क केले। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पिकांसाठी ड्रीप इरिगेशन अर्थात ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा असे महत्त्वपूर्ण आवाहन कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी केले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार। आजपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 70% म्हणजे 2,60,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या झालेल्या आहेत। जिल्ह्याचं खरीपाखालचं क्षेत्र हे 3,80,000 हेक्टर आहे। तसेच जिल्ह्यामध्ये साधारणतः सरासरीच्या 90% पाऊस झालेला आहे। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 150 mm पावसाची नोंद होऊन गेलेली आहे। त्यामुळे सदरचा पाऊस हा सर्व भागामध्ये पडलेला असून सदर पावसामुळे पेरणी करण्यास काही हरकत नाहीये। तरी अल निनोच्या पार्श्वभूमीवरती या वर्षी सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे ड्रीप इरिगेशनची सुविधा असल्यास ड्रीपवरच पेरणी करावी अथवा पेरणी पश्चात ड्रीप हातरून या वर्षीचे सिंचन हे ड्रीपद्वारेच करावे।